पिंपळगाव शिवारात प्रशासकीय संघमताने मुरुम माफियांचा उच्छाद। 50 फूट खाईत वनसंपदेसह शासनाचा महसूल स्वाहा। शासकीय नियमांची पायमल्ली आणि प्रशासकीय यंत्रणेची मेहनजर असेल तर कायद्यांचे धिडवडे कसे काढले जातात याचा जिवंत पुरावा मौजा पिंपळगाव येथे पाहायला मिळत आहे। येथील सर्वे नंबर 275/2 आणि 274 मध्ये वन विभागाच्या जमिनीवर सध्या मुरुम उत्खननाचा जो गोरखधंदा सुरू आहे त्याने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या। शासनाने अवघे 3 मीटर म्हणजेच 9 ते 10 फुटाच्या उत्खननाची अधिकृत परवानगी दिली असताना कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून थेट 40 ते 50 फुटापर्यंत जमिनीची छाती फाडली आहे। हा प्रकार म्हणजे केवळ निसर्गाचा व्यास नव्हे, महसूल विभाग, वन विभाग आणि कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण साठेलोटातून शासनाच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्या मारलेला मोठा दरोडा आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खोदकाम डोळ्यासमोर सुरू असताना महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मौन बाळगणे ही बाब या विभागाच्या भूमिकेवर संशयाची सुई निर्माण करणारी आहे। 50 फुटाचे अजस्त्र खड्डे पडत असताना ज्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडत नाही का की या अवैध उत्खननातील मलिदा थेट संबंधित कार्यालयापर्यंत पोहोचत आहे। कंत्राटदाराला मिळणारे प्रशासकीय अभय पाहता यामागे मोठे भ्रष्टाचाराचे रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे। अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार आणि संशयास्पद भूमिकेमुळेच कंत्राटदाराचे धाडस वाढले असून नियमावलीची अक्षरशः 80-83 केली जात आहे। या अघोरी उत्खननामुळे पर्यावरणाचे अधिक कधीही भरून न निघणारे नुकसान झाले। जमिनीतून बेसुमार उपसा झाल्याने परिसरातील भूगर्भातील पाणी पातळी पूर्णपणे खालावली आहे। याचा थेट फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत असून रक्ताचे पाणी करून पिकवलेला गहू, कापूस आणि चणा ही पिके आता पाण्याअभावी डोळ्यात देखत करपून जात आहे। विशेष म्हणजे या ज्या वनसंपदेचं रक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्याच विभागाची मौल्यवान झाडे कंत्राटदाराच्या पोकलेनने मुळासकट उपडून फेकून दिली आहे। आपल्या नफ्यांसाठी कंत्राटदारांनी निसर्गाची कत्तल मांडली असून प्रशासन मात्र भ्रष्टाचाराच्या चष्म्यातून हे सर्व शांतपणे पाहत आहे। या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागलेलं आहे। केवळ कागदोपत्री दंड आकारून कंत्राटदाराला मोकळे रान न देता त्याला पाठीशी घालणाऱ्या त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची ही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। जर तातडीनं कठोर फौजदारी कारवाई झाली नाही तर प्रशासकीय भ्रष्टाचाराविरोधात जनता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल असा संतप्त इशारा पिंपळगावच्या नागरिकांनी दिलाय।